मित्रांनो, केंद्र सरकारने अनेकदा पिकांना जवळपास उत्पादन खर्चाच्या 5 पट अधिक हमीभाव देण्याची घोषणा केलेली होती. परंतु मित्रांनो, गेल्या 11 वर्षात त्याची अद्यापही पूर्तता झालेली नाही. आजपर्यंत कधीच याची पूर्तता झालेली नाही. त्यातच मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांना जे 22 वर्षात गेल्या 22 वर्षामध्ये जवळपास फक्त 1819 रुपयांची वाढ झालेली आहे धान उत्पादनाच्या हमीभावामध्ये. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. धान उत्पादक जे शेतकरी असतात त्यांना जे हमीभाव द्यायला पाहिजे किंवा त्यांचं जे उत्पादन खर्च वगैरे आहे जवळपास एकरी 25 ते 30 हजार रुपये त्यांना उत्पादन खर्च लागतो. मग त्या अनुषंगाने धान उत्पादक शेतकऱ्यांना जे धानाचं बोनस द्यायला पाहिजे, जे हेक्टरी 20,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेत 40,000 रुपये वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा झाल्या मित्रांनो. पाठीमागे 15 मेला हे धानाचं बोनस वगैरे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर म्हणले 20 मे ते 1 जूनच्या दरम्यान हा धानाचा बोनस शेतकऱ्यांना वितरित होईल. परंतु मित्रांनो, 1 जून सुद्धा गेलेली आहे, आज 3 जून सुद्धा उजाडलेली आहे. अद्यापही धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही. त्याचबरोबर मित्रांनो, धानाला हमीभाव हा जवळपास जेवढा द्यायला पाहिजे, इतर राज्यात जेवढा हमीभाव द्यायला पाहिजे तेवढा आपला महाराष्ट्र राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना हा हमीभाव का मिळत नाही त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसाच्या गॅपनंतर आपण परत एकदा व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इन्स्टाला मेसेज करून पर्सनली मला विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास जे 1819 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. जवळपास गेल्या 22 वर्षात एवढीच वाढ झालेली आहे मित्रांनो. एक्झॅक्ट 2,000 रुपयापर्यंत सुद्धा वाढ झालेली नाही गेल्या 22 वर्षामध्ये. तर बघायचं झालं तर उत्पादन खर्चात जवळपास 5 पट वाढ, म्हणजे जे 22 वर्षात जे धानाला 1819 रुपयांची वाढ झालेली आहे हमीभावात, परंतु उत्पादन खर्चात 5 पट वाढ झालेली आहे मित्रांनो. एकंदरीत बघायचं झालं म्हणजे एकतर तुम्हाला खायला तांदूळ वगैरे लागतात, परंतु तुम्ही जे तांदूळ उत्पादक शेतकरी आहेत त्यांना तुम्ही व्हॅल्यू द्यायला तयार नाही. म्हणजे राज्य सरकार किती खालच्या लेवलला गेलेलं आहे यातून हे दिसून येते. तर एकंदरीत जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना खरं तर 25 पिकांचे जे मागच्या हप्त्यामध्ये जे 25 पिकांचे हमीभाव जाहीर केलेले होते त्या धान पिकाला सुद्धा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे आणि धान पिकाच्या हमीभावामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत 15 पिकांमध्ये जवळपास धानाचा समावेश आहे आणि तब्बल 69 रुपयांची वाढ झालेली आहे मित्रांनो. 69 रुपयांची वाढ म्हणजे फार मोठी रक्कम आहे. ती राज्य सरकारसाठी, शेतकऱ्यांसाठी ही तुटपुंजी रक्कम आहे मित्रांनो. म्हणजे 69 रुपयांची वाढ करून तुम्ही शेतकऱ्यांवर उपकार केले की काय असा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे. तर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता 2,369 रुपये प्रति क्विंटल हा दर मिळणार आहे. पण उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा हमीभाव अल्प आणि त्यात म्हणजे छोटीशी रक्कम आहे मित्रांनो. हे 2300 रुपये म्हणजे काही जास्त मोठी रक्कम नाही. भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकरी आहेत. तर धानाचा बोनसच्या प्रतीक्षेत सुद्धा हे शेतकरी आहेत. परंतु अद्यापही कुठलाही निर्णय किंवा कुठेही धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळाली नाही. त्यात वाटलं होतं की हमीभाव थोडासा वाढेल आणि शेतकऱ्यांना थोडासा एक कमीत कमी 2,500 एवढं तरी प्रति क्विंटल हमीभाव मिळेल. परंतु मित्रांनो काहीच नाही मित्रांनो. 2300 रुपये म्हणजे फक्त 2300 रुपयामध्ये 69 रुपयांची भर टाकलेली आहे. एक 2 ते 3 दिवसाचं रिचार्ज करायचं गेलं नेटचं तर 50 ते 60 रुपये लागत आहेत. आणि एवढी रक्कम ही शेतकऱ्यांची एक चहा पाण्याला रक्कम दिल्यासारखी देत आहेत. तर हे जे आहेत 11 वर्षात जे हमीभावामध्ये जे घोषणा झालेल्या आहेत पूर्तता करण्यात आलेली नाही. त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. खरं तर धान उत्पादक शेतकऱ्यांना जे सांगण्यात आलं होतं 20 मे ते 1 जून दरम्यान धानाचा बोनस मिळेल, परंतु तो धानाचा बोनस अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर तर वितरित झाला नाही. कुठेही कोणत्याही मंत्र्याच्या संत्र्याच्या तोंडून अद्यापही आपण ऐकलं नाही की धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच वाटप होईल वगैरे वगैरे, काहीही ऐकण्यात आलं नाही मित्रांनो. सध्या तरी धान उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना धानाचा बोनस कधी मिळेल याची कुठलीही अपडेट कोणत्याच न्यूज माध्यमांद्वारे म्हणा, कोणी जर अपडेट देत असेल तुम्हाला 1-2 दिवसात 3 दिवसात मिळेल म्हणून, तर मित्रांनो ते अपडेट खोटी आहे, चुकीची आहे. कारण की सध्या कुठलीही ऑफिशियल अपडेट आलेली नाही धान उत्पादक शेतकऱ्यांना. जी आली होती न्यूज माध्यमांद्वारे किंवा
जी अपडेट आली होती की 20 मे ते 1 जून दरम्यान जी वाटप होईल, परंतु तो सुद्धा निर्णय अद्यापही झालेला नाही. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांना थोडीशी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.